नमस्कार. मी चांद पालकर, राहणार मुजोर कॉलनी कराड. येत्या 20 तारखेला जे कराड नगर परिषदेचं जे इलेक्शन आहे, निवडणूक आहे, त्या संदर्भात मी आपल्या या माध्यमाला, या वाहिनीला मुलाखत देत आहे. 2011 पूर्वी हा आमचा संपूर्ण भाग हा त्रिशंकू होता आणि तो कराड ग्रामीण म्हणून ओळखला जात होता. इथं आम्ही राहायला त्याच्या पूर्वी आलो, पण 2011 नंतर खऱ्या अर्थानं कराड नगरपालिका हद्दवाढ झाली. कराड नगरपालिकेत आमचा हा भाग गेला आणि आमच्या सुविधांना वाचा फुटली. 2011 पासून आमचे पहिले जे नगरसेवक होते, प्रथम निवडणूक जिंकलेले, इथून निवडून गेलेले कराड नगरपालिकेसाठी, ते म्हणजे माननीय मोहसिन अख्तरभाई आंबेकरी. त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या 5 वर्षात प्रथम पाण्याची सोय केली. इथं आमची जी पाण्याची अवस्था होती ती एका 5 फूट डम्मकमध्ये जाऊन आम्ही पाणी भरवतो. आमच्या महिला पाणी भरायच्या. मग ती सुविधा बंद झाली आणि आमच्या नळाला पाणी वर, जमिनीच्या वर पाणी आम्हाला उपलब्ध झालं. इथं कचऱ्यात मोठं साम्राज्य होतं, डम्पिंग गोडाऊनच होतं आणि त्याच्या आम्हाला त्या डम्पिंग गोडाऊनचा कचऱ्याचा वास, मच्छर, माशा ह्यांचा फार त्रास व्हायचा. त्याच्यानंतर त्याचा पण तो विषय त्यांनी मार्गी लावला आणि त्या ठिकाणी STP म्हणून प्रोजेक्ट आला, स्वेज ट्रीटमेंट प्लॅन्ट, आणि त्या डम्पिंग ग्राउंड बनवून त्या कचऱ्याची तिने बऱ्यापैकी विल्हेवाट लावली. आता कुठेही आमच्या इथं डम्पिंग ग्राउंड नाही आणि STP मध्ये जेवढं काय आपलं ड्रेनचं पाणी आहे ते पण चांगल्या प्रकारे स्वच्छ करून ते शेतीला वगैरे पुरवलं जातं किंवा आपल्या रस्ते साफ करणे, बागांना वगैरे ते पाणी मिळते. त्याचबरोबर त्यांनी रस्त्याची सुविधा इथं केली. इथं रस्त्याची बरीच मोठी अडचण होती, रस्ते आणि गटर ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी व्यवस्थित मार्गी लावल्यात. पण त्यातल्या पण अजून आपल्याला काय म्हणजे जसं म्हणतात का नाही, विकासाचं काम हे निरंतर चालू असतं, तसं परत रस्ते उकरायला लागतात ड्रेनेजसाठी वगैरे, गटरसाठी. ड्रेनेजचं, गटरचं आणि रस्त्याचं त्यांनी काम बऱ्यापैकी केलेलं आहे आणि अजून ते काम आपल्याला त्या कामाचा पाठपुरावा करावा लागणार. ते काम भविष्यात पण आपल्याला ते करावं लागणार आहे कारण रस्ते उकरले गेलेले. त्याचबरोबर त्यांनी नंतरच्या टर्ममध्ये, हे एका टर्ममध्ये काम झालं, दुसरी जेव्हा आम्हाला टर्म, त्यांना दुसऱ्या टर्ममध्ये पण आम्ही मोहसिन अख्तरभाई आंबेकरी यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना प्रचंड मताने आम्ही निवडून दिल्यानंतर ते आणि त्यांचे सहकारी 2 जे नगरसेवक होते, त्या 2 नगरसेवकांना, आमचा त्यावेळेस पूर्वीचा प्रभाग हा सर्वसाधारण 5 नगरसेवकांचा होता. नंतरचा दुसऱ्या टर्मचा जो प्रभाग आला तो सर्वसाधारण 3 नगरसेवकांचा आमचा तो प्रभाग होता. तर 2 नगरसेविका ह्या महिला होत्या. त्या दोन्ही महिलांना घेऊन मोहसिन आंबेकरींनी शासनाकडे पाठपुरावा करून नगरपालिकेच्या माध्यमातून नंतर राहिलेलं जे काम केलं ते म्हणजे अतिशय महत्वाचं काम. पाण्याच्या, आमच्या इथे जी एक पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीखाली एक सुंदरशी आम्ही बाग बांधलेली आहे. काय मग त्या मेहरबानीने बाग अतिशय सुंदर बांधली. त्याचबरोबर त्यांना व्यायामाची आवड असल्यामुळं आणि तरुण मंडळी व्यसनापासून दूर राहावी आणि त्यांनी व्यायामाकडे ते आकृष्ट व्हावे, त्यांनी व्यायामाकडे लक्ष द्यावं, त्याच्यासाठी मजबूत सुंदर अशी व्यायामशाळा बांधली. त्याचबरोबर युवकांना वाचनाची आवड असावी. युवकांना अभ्यास, इथं आमचे जरा लोकांची परिस्थिती कमकुवत असल्यामुळं 2-2 खोल्यांचे काही घर आहेत, इथं काही मुलांना अभ्यास करता म्हणून अभ्यासिका पण आहे त्या वाचनालयाच्या जोडल्यात. मग इथं मुलं पोलीस भरतीचा, तलाठी भरतीचा वगैरे अभ्यास करतात. त्याच्या जोडीला लहान मुलांची खेळणी पण त्या बागेत आणलेली आहे. त्याचं पण अजून काम चालूच आहे.